कोपरगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत 23 जुलै रोजी गहाळ झालेला मोबाईल कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने शोधून काढत तो सोमवारी मूळ मालकाच्या ताब्यात दिला। यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डामाळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पोलीस कॉन्स्टेबल भरत खेमनर आदी उपस्थित होते। पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। कोपरगाव येथील संजय सीताराम लांडे यांच्या मुलीचा मोबाईल मुख्य बाजारपेठ परिसरात गहाळ झाला होता। या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक डामाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास व आवश्यक शोध मोहीम राबवून काही दिवसातच गहाळ मोबाईल शोधून काढला। त्यानंतर संबंधित मोबाईलची खातरजमा करून तो मूळ मालकाला परत करण्यात आला। पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल लांडे कुटुंबियांनी कोपरगाव शहर पोलिसांचे आभार मानले आहे। आषाढी वारीचं जे सेलिब्रेशन होतं त्या सेलिब्रेशनमध्ये म्हणजे मुलीचे जे टीचर आहे आमची मुलगी, तर तिच्या जे शाळेमध्ये रॅली होती त्या रॅलीतनं मोबाईल गाळ झालता, हरवला होता। तर तो दुसऱ्या दिवशी शहर पोलीस स्टेशनला आपण एक कंप्लेंट दिली होती। तर कंप्लेंट दिल्यानंतर त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये तो मोबाईल आपल्याला मिळून दिला आहे, म्हणजे सापडून दिला आहे। आज तो मोबाईल मला त्यांनी हस्तगत केला आहे, साहेबांच्या हस्ते तो मोबाईल आम्हाला मिळाला आहे। आणि शहर पोलीस स्टेशनची कामगिरीबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन, हे धन्यवाद करतो।